टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। फेब्रुवारी महिन्यात शिमग्यापूर्वीच मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे। आज मुंबईत आपण जर पाहिलं तर सर्वत्र धुरकट वातावरण आहे, पण त्यासोबतच कमाल तापमान जे आहे ते 35.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे। रात्री आणि सकाळी थंडी, पण दुपारच्या तापमानात मुंबईकरांचे आता हाल होताना पाहायला मिळतात। अक्षरशः कोळसं होईल की काय अशी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये जाणवते। शनिवारी रविवारी मुंबई महानगर प्रदेशात उन्हाळ्याच्या टप्प्यासारखी स्थिती राहील अशी माहिती आता हवामान अभ्यासकांनी दिलेली आहे। नागरिकांनी थेट सूर्यकिरण आणि उन्हाळ्याच्या झळांपासून स्वतःचं संरक्षण करावं असं आवाहनही करण्यात आलंय। जास्त पाणी पिण्याचाही सल्ला देण्यात आलाय। जेव्हा उन्हाळा वाढत आहे तेव्हा लू, सुस्ती, आरोग्याची फिकीर आणि कडक परिश्रम टाळावेत असं सुद्धा आवाहन करण्यात आलंय। मुंबईतील हवामान बदलानं मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, याकडे फारसं कुणाचं लक्ष नसल्याचंच वारंवार पाहायला मिळतं। ही जर सगळी स्कायलाईन आपण जर पाहिली मुंबईची तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे। कुठे धूळ आहे, कुठे प्रदूषण आहे, कुठे वातावरणात गारवा जाणवतोय, तर दुपारच्या नंतर कडक उन्हाळा सुद्धा जाणवू लागलेला आहे। त्यामुळे संमिश्र हवामानाचा फटका मुंबईकरांच्या आरोग्यावर बसताना स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।